नमस्कार मंडळी मी पांडुरंग आणि स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळींनो, आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे मालवण नगरी। मंडळींनो, मालवण नगरीमधील प्रसिद्ध असलेला किल्ला म्हणजे आपला सिंधुदुर्ग किल्ला। या सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी हजारो पर्यटक मंडळींनो भेट देतात। परंतु त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत असताना अशी एक वास्तू आपल्याकडून नकळत चुकून कशी काय राहते याची मंडळींनो आपल्याला एक खंत वाटते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली त्यावेळेला त्याची जी पायाभरणी करण्याच्या पूर्वी जी पूजा केली ती मंडळींनो सिंधुदुर्ग किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावर केली होती। परंतु ती वास्तू आजही लोकांपासून म्हणजे दुर्लक्षित आहे किंवा त्याकडे शक्यतो मंडळींनो पर्यटक येत नाहीत। आज मी अशा एका वास्तूची ओळख करून देणार आहे। मंडळींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाहिल्यानंतर ना ब्राह्मणांना समुद्र मंथन करण्यास त्या काळात म्हणजे ते करत नव्हते शक्यतो। मग त्या काळामध्ये मंडळींनो जे सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी होती किंवा त्याचे जे भूमिपूजन होतं ते कसं करायचं त्या काळात एक चिंता होती। मग त्या चिंतेला तोड काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्टे बेटावरून पाहिलं की असा एखादा खडक शोधून काढा की तेथे आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी करू शकतो। मग त्यानंतर ते शोधल्यानंतर मंडळींनो दांडी या परिसरात तुम्हाला एक खडक आहे, त्या खडकावर तुम्ही पाहिलात ना एक गणपती बाप्पा आहेत, त्याच्या बाजूला चंद्र सूर्य आणि त्याच्या जर साईडला पाहिल्यानंतर ना तुम्हाला पादुका दिसतील। पादुकेच्या बरोबर त्याच्या मागच्या साईडला नंदी आहे आणि त्याच्या समोर पाहिलात ना तुम्हाला एक शिवलिंग दिसतं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये जे ब्रिटिश आणि पोर्तुगीज होते यांचे हल्ले रोखण्यासाठी मंडळींनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा एक किल्ला निर्माण करावा या उद्देशाने मालवणमधील कोर्टे या बेटाची निवड केली। त्या बेटावरची निवड केल्यानंतर मंडळींनो त्या ठिकाणी त्याची पायाभरणी करण्यापूर्वी त्याचे जे भूमिपूजन आहे ते करण्यासाठी मालवणातील मोर्याचा धोंडा म्हणजे जो मालवण दांडी या परिसरात एक काळा पाषाण आहे त्या पाषाणावर तुम्हाला श्री गणपतीची मूर्ती, त्याच्या बाजूला सूर्य चंद्र आणि त्यानंतर नंदी आहे, त्याच्या पुढे पादुका आहेत आणि मागच्या साईडला शिवलिंग आहे। अशा या मूर्तीची मंडळींनो जानभट्ट अभ्यंकर आणि दादमभट्ट उपाध्याय या दोन ब्राह्मणांनी या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्याची मंगलमय भूमिपूजन केले आणि याची जी जबाबदारी आहे म्हणजे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर यांना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे सोपवली। मंगलमय विधिवत या पाषाणाची पूजा केली ती तारीख होती मंडळींनो 25 नोव्हेंबर 1664 आणि पुढे 3 वर्ष 4 महिन्यानंतर मंडळींनो म्हणजेच 22 एप्रिल 1667 साली हनुमान जयंतीच्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्याचे जे काम आहे ते पूर्णपणे झाले। सिंधुदुर्ग किल्ला पाहण्या अगोदर मंडळींनो ही जी वास्तू आहे ही एकदा तरी अवश्य पाहावी अशी इच्छा आहे। ज्यावेळेला आपण सिंधुदुर्ग किल्ला पाहतो अभ्यासतो परंतु त्याचे जे भूमिपूजन केलेले आहे ते पण पाहणं खूप आवश्यक आहे। ते मंडळींनो तुम्ही जर पाहायचं असेल तर हकेच्या अंतरावर आहे। जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलात तर तुम्ही ना असं पूर्व दिशेला एक बुरुज आहे, त्या बुरुजाचं नाव सुद्धा आहे गणेश बुरुज। म्हणजे ह्याचा जो संबंध आहे मंडळींनो हा मोर्याचा धोंडा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यातील जो संबंध आहे तो दर्शवण्याचं काम तो गणेश बुरुज करतो। आणि त्या गणेश बुरुजावर पाहिलात ना मंडळींनो
तुम्हाला एक गणपतीची छोटी मूर्ती दिसते। हा अशा प्रकारे मोरयाच्या धोंड्याची जी ख्याती आहे ती प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुनीत झालेला पाषाण म्हणजेच मोरयाचा धोंडा। एक वेळ मंडळींनो सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याच्या अगोदर हा अवश्य पाहावा। मंडळींनो तुम्हाला मोरयाचा धोंडा पाहावायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला नेमकं कुठे सांगतो। मालवणमधून तुम्ही जर देवबागला किंवा तारकर्लीला जात असाल तर कलावती मंदिराच्या पुढे जाऊन आपण उजव्या हाताला वळतो आणि पुढे गेल्यानंतर तारकर्ली आणि देवबागसाठी डाव्या हाताला वळतो। परंतु ते न वळता सरळच आपण पुढे गेल्यानंतर ना आपल्याला अजून एक रस्ता मिळतो, त्यानंतर आपण डाव्या हाताला वळायचं आहे। थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं एक बोर्ड दिसेल, तिथे लिहिलेलं आहे मोरयाचा धोंडा, मग उजव्या हाताला त्या रोडने आपण सरळ गेल्यानंतर ते जो रस्ता आहे तो पूर्ण समुद्र किनारी जातो आणि त्याच ठिकाणी मोरयाचा धोंडा तुम्हाला पाहावयास मिळतो। मंडळींनी अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।